सर्वांना नमस्कार. मी सविता पाटील आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या व्लॉगमध्ये. तर रक्षाबंधनचा एक आठवड्यापूर्वी मी व्लॉग टाकलेला होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही शांभवीचा ड्रेस बघितलेलाच असेल. तर मी एक दोन आठवड्यापूर्वी एक व्लॉग टाकलेला, त्याच्यामध्ये जे मिशो प्रोडक्ट दाखवलेले त्याच्यामध्ये मी एक ड्रेस मटेरियल ऑर्डर केलेलं मिशोवरून. 5 मीटरचं एक कापड होतं कॉटनचं आणि त्याच्यापासून मी छान असे दोघींना ड्रेस शिवलेले आहेत. तर रक्षाबंधनला शांभवीनं तर तिचा ड्रेस घातलेलाच आणि हा मी आज घातलेला आहे, तो सुद्धा मी शिवलेला आहे. आणि एक 2-3 वेळा मी घातला आहे ड्रेस आणि 1-2 वेळा धुतला आहे सुद्धा आणि कलर वगैरे अजिबात गेलेला नाही आहे या ड्रेसचा. तुम्ही सुद्धा जर कपडे शिवत असाल किंवा ड्रेस वगैरे तुमचे स्वतःचे स्वतः शिवत असाल किंवा शिवून घेणार असाल अनारकली वगैरे, तर या 5 मीटरच्या फॅब्रिकमध्ये छान बसून जाईल. तर मी यूट्यूबवरती वगैरे बघूनच हा ड्रेस छान असा शिवलेला आहे. त्याचबरोबर ही गळ्याला लावलेली लेससुद्धा मी विकत आणलेली आहे. आणि कलर तर खरंच खूप छानच होता. मला आवडलेला हा मेहंदी कलर, म्हणून मी हाच कलर मागवलेला. तर यूट्यूबवरती बघूनच हा ड्रेस शिवलेला आहे. चला तर मग कसा वाटला हा ड्रेस मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर गळ्याला इथं मी व्हाईट कलरची लेस लावलेली आहे. ती इथं लोकल दुकानामधून मी घेतलेली आहे. मिशोवरती पण लेस आहेत पण थोड्या महाग आहेत. त्याच्यापेक्षा तुम्ही लोकल दुकानामधून घ्या, तुम्हाला स्वस्त पडतील. तर 10 रुपये मीटर मला ही लेस पडली. गळ्याला लावलेली आहे आणि थोडीशी मी स्लीव्जनासुद्धा लावलेली आहे. आणि स्लीव्जला एक छोटे छोटे लटकन केलेले आहेत आणि नॉडला ते लटकन लावून अशा प्रकारे अडकवलेले आहेत. आणि स्लीव्जला सुद्धा थोडीशी ही अशी वेगळी डिझाईन केलेली आहे. आणि फ्लेअरसुद्धा बघू शकता, थोडा मी जास्तच ठेवलेला आहे. आणि कपडा तर अगदी कम्फर्टेबल आहे आणि यूट्यूबवरती बघूनच हा ड्रेस शिवलेला आहे. तर कलर तर अजिबात गेलेला नाही आहे आणि जाडसरसुद्धा आहे कपडा. तर असे भरपूर वेगवेगळे कपडे मिशोवरती आहेत. तर हा ड्रेस माझा कसा वाटला नक्की कळवा. तर लाडूबाईचा काही घरात मी व्हिडिओ काढला नव्हता. तर मंदिरमध्ये गेलेलो आम्ही गणपती, तिथंच आम्ही दोघींच्या ड्रेसचे पण व्हिडिओ काढलेले. पण 8-10 दिवस झाले लाडूबाई आजारी असल्यामुळे मला व्लॉग टाकताच आला नव्हता. मग तिचा हा मंदिरमध्येच आम्ही छोटासा व्हिडिओ काढलेला. तर माझ्यापेक्षा तिचाच ड्रेस खरं तर खूप छान झाला आहे. वरती असा अंगरखा स्टाईल मी कुर्ती शिवले आणि खाली प्लाझो शिवले. तर हे दोघींना ड्रेस शिवून पण त्याच्यात थोडंसं कापड माझं शिल्लक राहिलं आहे, अर्धा मीटर. पाहू शकताय तिच्यासुद्धा गळ्याला आणि स्लीव्सला मी अशा प्रकारे लेस लावले. इथं छोटी छोटी लटकन लावलेत, नॉड लावले आणि प्लाझो तर तिला खरंच खूप छान दिसत होती. अशा प्रकारे हा लाडूबाईचा ड्रेस आहे. तर हा तिचासुद्धा ड्रेस मी यूट्यूबवरती बघूनच शिवलेला आहे. तर दोन्ही ड्रेस तुम्हाला कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की कळवा. आता मी मागच्या व्लॉगमध्येच तुम्हाला फेशियल रेझर्ससुद्धा मिशोवरून जे मागवलेले ते दाखवलेले होते. तर त्यांना आयब्रोज कसे करायचे ते सुद्धा मी आज दाखवते. तर 1 महिना झाला असेल मी आयब्रो केलेच नव्हते. म्हटलं चला फेशियल रेझर कसे वापरायचे ते सुद्धा तुम्हाला दाखवता येईल. तर अशा प्रकारे आपली जी आयब्रोजच्या वरची स्किन आहे ती थोडीशी वरच्या साईडनं खेचायची आणि हळूहळू रेझरच्या साहाय्यानं आपल्याला आयब्रोज करायचे आहेत. तर अगदी 5 मिनटात घाई गडबडीच्या वेळेत तुम्हाला घरच्या घरी जर आयब्रोज करायचे असतील तर खरंच खूप म्हणजे खूप उपयोगाची गोष्ट आहे ही महिलांसाठी खास करून. तर अशा प्रकारे अगदी सहजपणे आपले आयब्रोज केले जातात. आणि जर तुम्ही नवीन असाल तर थोडंसं पहिल्यांदा केअरफुली करावं लागेल. तर मला आता 1-2 वर्षापासून सवय झाली, त्याच्यामुळे मी अगदी 4-5 मिनटात करते. पण तुम्ही जर नवीन असाल तर थोडासा वेळ लागेल, पण एकदा जर तुम्हाला सवय झाली तर तुम्हीसुद्धा फटाफट आयब्रोज करू शकता. आणि पाहू शकता अशाच प्रकारे तुम्ही अप्पर लिपसुद्धा करू शकता किंवा फेशियल हेअर्ससुद्धा तुम्ही रिमूव्ह करू शकता. अगदी सहजपणे निघत आहेत. आणि हे आता जे मी फेशियल रेझर्स मागवलेले ते खरंच म्हणजे क्वालिटी जी आहे ती खरंच खूप छान होती. आणि पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला हवा तो शेप तुम्ही तुमच्या आयब्रोजना देऊ शकताय. तर अगदी 1-2 मिनटातच मी हा एक आयब्रोज केलेला आहे. तर मी मोबाईलच्या मागेच आरसा ठेवलेला होता आणि त्याच्यातच बघून हे आयब्रोज केलेले आहेत, कारण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये बघून तरी आयब्रोज करणं शक्य नव्हतं. व मी मोबाईलच्या मागच्या साईडलाच आरसा ठेवलेला आणि त्याच्यात बघून हे आयब्रोज केलेले आहेत. तर आपला एक आयब्रोज झालेला आहे. आता दुसरा आयब्रोजसुद्धा पाहू शकता अगदी सहजपणे मी केलेला आहे. तर स्किन थोडीशी अशी वरच्या साईडला ओढून धरायची, म्हणजे आपल्याला जो शेप हवा आहे ना तो पटकन आपल्याला कसा द्यायचा ते समजून जाईल अशा प्रकारे. तर पावडर वगैरेसुद्धा लावायची गरज नाही आहे आयब्रोज करताना. तुम्ही डायरेक्ट हे फेशियल रेझरनं आयब्रोज करू शकता.
तर कधी कधी इरिटेशन जर होत असेल तर तुम्ही मॉइश्चरायझर वापरा आयब्रोज झाल्यानंतर, किंवा अप्पर लिप किंवा फेशियल हेअर्स जरी तुम्ही रिमूव्ह केले तर मॉइश्चरायझर लावा, म्हणजे थोडंफार जर इरिटेशन होत असेल तर ते कमी होईल. आणि अशा प्रकारे एक 5 मिनटात मी आयब्रोज केलेले आहेत. तर हे आयब्रोज कसे झालेत ते सुद्धा कमेंट्समध्ये कळवा. आणि खरंच ही कामाची गोष्ट आहे. तुम्हाला जर हवे असेल तर नक्की तुम्हीसुद्धा खरेदी करू शकता असे फेशियल रेझर्स. तर माझा आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. चला मग पुन्हा भेटूयात एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.